सेम कालच्या सारखाच. काय सांगितले बघा मला, अ वेल्डेड कनेक्शन ऑफ स्टील प्लेट शोन इन फिगर इज सब्जेक्टेड टू इसेंट्रिक लोड ऑफ 10 किलोन्यूटन. 10 किलोन्यूटन हा इसेंट्रिक लोड लावला. पुढे डिटरमाइन द थ्रोट डायमेन्शन. थ्रोट म्हणजे त्या वेल्डचा थ्रोट. थ्रोट म्हणजे थिकनेस. डायमेन्शन ऑफ वेल्ड इफ permissible shear stress is limited to 95 न्यूटन पर mm स्क्वेअर. परमिसिबल शियर स्ट्रेसची किंमत दिली. ठीक आहे. आणि आपल्याला याचा वेल्ड डिझाईन करायला सांगितलं. वेल्ड डिझाईन करायला. आता सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा, इथे एक वेल्ड आहे, इथे खाली एक वेल्ड आहे. या वेल्डचा सीजी कुठे असणार? वेल्डचा सीजी फिगर सिमेट्रिक आहे म्हणजे बरोबर सेंटरला. बरोबर काय? बरोबर सेंटरला असणार. हा जी झाला तुमचा सीजी. आता मी काल तुम्हाला एक प्रॉब्लेम मध्ये सांगितलं बघा. हा प्रॉब्लेम कॉम्प्लेक्स असतो ऍक्च्युअली. तो सिंपल करण्यासाठी आपण काल एक स्टेप केलेली. काय केलेली रे? आपल्याला हा वेल्डचा थिकनेस जो डिटरमाइन करायचा आहे तोच डायरेक्ट मी कन्सिडर केलेला. आणि तो वेल्डचा थिकनेस किती घेतलेला मी हा प्रॉब्लेम सिंपल करण्यासाठी? 2 mm. ठीक आहे. ऍक्च्युअल तुम्हाला थिकनेसच डिटरमाइन करायची असते. ही या वेल्डची ही थिकनेस किती आहे हे डिटरमाइन करायचं आहे. पण आपण प्रॉब्लेमच्या सुरुवातीलाच ही वेल्डची थिकनेस 1 mm घ्यायची आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. ठीक आहे. म्हणजे तुम्ही कन्सिडर वेल्ड थिकनेस ऍज 1 mm. ठीक आहे. थिकनेस मी 1 mm कन्सिडर केली. मग थिकनेस जर 1 mm असेल तर आजचं बाकीचा मी प्रॉब्लेम आता सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. एकच मिनिट लक्ष द्या. मी स्टार्ट करतो बघा. आता या वेल्डचा सीजी बरोबर इथं सेंटरला. मग या वेल्ड मध्ये इसेंट्रिक लोड जर लागलाय, मग या वेल्ड मध्ये कुठले कुठले स्ट्रेसेस जनरेट होतील ह्या केसला? हा जर तुम्ही फोर्स बरोबर सीजी वरती घेतला तर काय होणार बघा. ही तुमची वॉल, त्याच्यावरही तुम्ही प्लेट लावली अशी. इथे एक वरती वेल्ड आहे, एक खाली वेल्ड आहे. ठीक आहे. ही प्लेट लावली आणि तुम्ही जर इथं फोर्स लावला तर ही वॉल काय होणार, अशी खाली जाणार बघा. खाली गेली की इथं जो वेल्ड आहे तो काय होणार, कट होणार. मधनं कट झाला म्हणजे काय झाला, शियर. त्यामुळे ह्या व्हर्टिकल डाऊनवर्ड फोर्समुळे ह्या वेल्ड मध्ये काय येणार, शियर स्ट्रेस. व्हर्टिकल डाऊनवर्ड फोर्समुळे या वेल्ड मध्ये काय येणार, शियर स्ट्रेस. हे एक झालं. दुसरं, या सीजीच्या अबाउट हा मोमेंट जनरेट करणार. मोमेंट म्हणजे फिरवायला बघणार गोल. जर ही प्लेट फिरली तर इथला वेल्ड जो आहे तो फिरलं तर हा वेल्ड काय होणार, ट्विस्ट होणार. ट्विस्ट. आणि ट्विस्ट होऊन मधनं तुटणार. ट्विस्ट होऊन जर मधनं तुटला तर त्याला काय म्हणणार आपण, सेकंडरी शियर. मोमेंट मुळे आलेला शियर तो कसा असणार, ट्विस्टिंग शियर. म्हणजेच या वेल्ड मध्ये प्रायमरी शियरच आहे, सेकंडरी पण शियरच आहे. ठीक आहे. त्यामुळे आता मी त्या किमती लिहितोय. सगळ्यात पहिल्यांदा प्रायमरी शियर. हा प्रायमरी शियर स्ट्रेस कोणामुळे आला, ड्यू टू डाऊनवर्ड फोर्स. ओके. सांगा टाऊ डॅश काय किंमत येणार प्रायमरी शियरची, फोर्स डिवाइड बाय एरिया. फोर्स डिवाइड बाय एरिया. सांगा फोर्स किती आहे, 10 किलो न्यूटन डिवाइड बाय वेल्डचा एरिया. सांगा या वेल्डचा एरिया किती येणार. हे जी थिकनेस बघा, सॉरी ही जी विड्थ किती आहे, 50. विड्थ 50 आहे आणि थिकनेस आपण घेतली 1 mm. थिकनेस किती आहे, 1 mm. सो 50 आणि हा 1, त्यामुळे 50 × 1 म्हणजे याचा एरिया झाला 50 × 1. अशी किती आहेत रे तिथं, 2 आहे. त्यामुळे ह्याचा एरिया 50 × 1, याचा पण एरिया काय येणार 50 × 1. म्हणजे हा तुम्हाला प्रायमरी शियर मिळाला कोणामधला, या सगळ्या वेल्ड मधला, या व्हर्टिकल डाऊनवर्ड फोर्स मुळे आलेला. 100 न्यूटन पर mm स्क्वेअर. चला प्रायमरी शियर मला मिळाला. प्रायमरी शियर झाला. आता सेकंडरी कुठला याच्यामध्ये, हे सीजीच्या बोट जर फिरलं तर हे वेल्ड काय होणार, ट्विस्ट होणार. ट्विस्ट होऊन तुटणार. त्यामुळे ट्विस्टिंगचा म्हणजे ट्विस्टिंग मध्ये शियर स्ट्रेस येतो. त्यामुळे सेकंडरी शियर स्ट्रेस. सेकंडरी शियर स्ट्रेस. सेकंडरी शियर स्ट्रेस म्हणजे काय होणार, टाऊ डबल डॅश. टाऊ डबल डॅश. सांगा काय येणार फॉर्म्युला टाऊ डबल डॅशचा, ट्विस्टिंगचा आहे. इथं लिहितो म्हणून टॉर्शनचा फॉर्म्युला लिहायचा ट्विस्टिंगचा, म्हणजे T/J
बरोबर. म्हणजे टाऊ इज इक्वल टू काय येणार, टी इंटू आर डिवाइड बाय जे, हा फॉर्म्युला येणार. टी म्हणजे टॉर्शनल मोमेंट, त्याला आपण एम म्हणतोय, एम इंटू आर डिवाइड बाय जे, म्हणजे एम मोमेंट इंटू आर डिवाइड बाय जे, जे म्हणजे पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. चला, हा सेकंडरी शिअर स्ट्रेसचा फॉर्म्युला. मग मला तुम्हाला सांगा, मोमेंट माहित आहे, आर माहित आहे, जे माहित आहे का, यातलं कुठली किंमत माहित आहे तुम्हाला? मोमेंट आर आणि जे मधली कुठली किंमत माहित आहे तुम्हाला? याच्यामधली कुठली किंमत माहित आहे? कुठलीच किंमत माहित नाही. आता ह्या सगळ्या किमती शोधायला पाहिजे. म्हणून मी याला म्हणतो इक्वेशन ए. याच्यामधल्या सगळ्या किमती आता शोधूया सेकंडरी मध्ये. पहिला शोधूया मोमेंट. मोमेंट एम इज इकडे या फिगर मध्ये. या वेल्ड वरती जो मोमेंट ऍक्ट होणार, तो कुणाच्या अबाउट ऍक्ट व्हायला पाहिजे? या सीजीच्या अबाउट मोमेंट ऍक्ट व्हायला पाहिजे. बरोबर. मग सीजीच्या अबाउट जर मोमेंट ऍक्ट झाला, सीजीच्या अबाउट, तर मोमेंटची किंमत काय येणार बघा? फोर्स इंटू हे डिस्टन्स, सीजी पासूनचं डिस्टन्स. ठीक आहे, म्हणून मी याला म्हणतो ई. हे डिस्टन्स म्हणजे तुमचं ई असणार. ओके, सांगा किती येणार मग? फोर्स 10 इंटू 10⁻³ हे डिस्टन्स किती येणार? 150 125 प्लस 175 175. सो 10 इंटू 10⁻³ इंटू 175 हे झालं तुमचा मोमेंट. सांगा किती येते मोमेंट? (1.75 into 10⁻⁶) 1.75 इंटू 10⁻⁶ न्यूटन एम एम. चला, एक किंमत मिळाली, मोमेंटची किंमत मिळाली. आता आर इथे या. सांगा मला, ह्या ट्विस्टमुळे या वेल्ड मध्ये शियर स्ट्रेस जनरेट होईल, पण मॅक्सिमम शियर स्ट्रेस कुठे असणार इथं? या वेल्ड मध्ये मॅक्सिमम शियर स्ट्रेस कुठे असणार? मॅक्सिमम शियर सीजी पासून लांब, फोर्स पासून जवळ आणि वरची साईड. म्हणजे सीजी पासून लांब म्हणजे कॉर्नर येतील चार, फोर्स पासून जवळ म्हणजे हे दोन येतील, त्यातला वरचा हा म्हणजे इथे येणार. म्हणजे हे डिस्टन्स तुमचं काय असणार? रेडियस. हे डिस्टन्स काय असणार तुमचं? आर. हे डिस्टन्स काढण्यासाठी इथे ट्रायंगल फॉर्म करूया, असा ट्रायंगल. ठीक आहे, हा ट्रायंगल दाखवतो तुम्हाला इथं. हे डिस्टन्स आर. मग मला सांगा हे किती आहे? हे आणि हे 25 हे 25 आहे. ओके, त्यामुळे 25 31.35 पायथागोरस थिअरमनी सांगा काय येणार? आर इज इक्वल टू रूट 25 स्क्वेअर प्लस 25 स्क्वेअर. आर स्क्वेअर इज इक्वल टू 25 स्क्वेअर प्लस 25 स्क्वेअर. इकडे 35.35 35.35. 35 चला, रेडियस मिळाली, रेडियस. ओके, चलो, आर झाला. आता काय पाहिजे? जे. जे म्हणजे काय? पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. नाव जे ची किंमत कशी शोधतोय सांगा जरा आपण? पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया IXX वाय वाय. बरोबर. पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे IZZ. IZZ कसं शोधणार? IXX प्लस IYY. आता या दोन किमती शोधायच्या. आता IXX शोधण्यासाठी मी हा वेल्ड बाहेर ड्रॉ करतो इथे. लक्ष द्या, वेल्ड इथे ड्रॉ करतो. ही स्टेप लय इम्पॉर्टंट आहे या प्रॉब्लेमची. हा पहिला वेल्ड, हा दुसरा वेल्ड, हा सीजी. ओके, आता हा वेल्ड 1, हा वेल्ड 2, हा सीजी आहे. याची थिकनेस 1 आहे. ओके, मग याचा एक्स ऍक्सिस कुठे येणार सांगा? सीजी मधनं पास होणारा हॉरिझॉन्टल ऍक्सिस म्हणजे एक्स ऍक्सिस. हा एक्स ऍक्सिस. ह्याचा वाय ऍक्सिस म्हणजे सीजी मधून व्हर्टिकल पास होणारा याचा वाय ऍक्सिस. ओके, आता एक्स शोधूया, IXX. मग IXX शोधण्यासाठी जरा लक्ष द्या. हे रेक्टँगल आहे, स्क्वेअर आहे, काय ट्रायंगल आहे, काय सर्कल आहे? रेक्टँगल फॉर्म्युला काय असतोय रेक्टँगलचा फॉर्म्युला? BD cube by 10. बरोबर. मग आता सांगा याचा बी किती येणार? बी 50 आणि डी हाईट, 1 तो
50 into 1 cube BD cube divided by 12. पण हे याच्या स्वतःच्या सेंट्रॉइडच्या अबाउट इथं आलं. तुम्हाला पाहिजे इथं. आता पुढे काय येणार प्लस ए स्क्वेअर. पुढे काय होणार प्लस ए स्क्वेअर. आता ए स्क्वेअर म्हणजे ए म्हणजे याचा एरिया बघा 50 इंटू थिकनेस 50 इंटू 1 इंटू एच बघा एच या सीजी पासून या सेंट्रॉइडचं डिस्टन्स हे एच किती येणार 25. 25. ओके ए एच स्क्वेअर. हे झालं एका वेल्डसाठी. आता या दुसऱ्यासाठी सांगा प्लस याचा बी परत किती येणार 50 इंटू डी किती येणार 1 क्यूब डिवाइड बाय 12 प्लस याचा एरिया काय येणार 50 इंटू 1 एच बघा याच्या सेंट्रॉइड पासून हे डिस्टन्स परत किती येणार हे 25 चा स्क्वेअर. हे इम्पॉर्टंट आहे लय. विचार समजलं नाही तर विचारा परत. काय हे अप्लाइड मेकॅनिक्स मध्ये झाले तुम्हाला सॉम मध्ये झाले आता परत एमडी मध्ये आले. होय 62.50 किती 62.50 62.50 इंटू 10⁻³ हे 2.50 ही कुठली भाषा आहे तुझी 62.50 into 10 सेमी cube. इंग्लिश. सेमी इंग्लिश. सांगा 62.5 इंटू 10 रेस टू किती येणार 3 अरे तुम्ही सांगा की कॅल्क्युलेटर बघून. थर्री. ओके हा आय एक्स एक्स मिळाला. नाव आता जरा लक्ष द्या पुढचं महत्वाचं आहे आय वाय वाय. याचा आय वाय वाय बघा अगोदरचा बी म्हणजे आत्ताचा डी आणि अगोदरचा डी म्हणजे आत्ताचा बी करायचं म्हणजे आय एक्स एक्स ला जे घेतला बी तो डी करायचा डी करायचा आय एक्स एक्स बी डी क्यूब. आता लक्ष द्या बी म्हणजे हाईट येणार बी म्हणजे हाईट आणि डी म्हणजे हे डिस्टन्स येणार. मग बी म्हणजे 1 आणि डी म्हणजे 50. सो 1 इंटू 50 क्यूब डिवाइड बाय 2 प्लस जरा लक्ष द्या ए स्क्वेअर एरिया याचा एरिया बघा किती येणार 1 इंटू 50 इंटू एच बघा आता एच आता वाय वाय ऍक्सिसच्या अबाउट पाहिजे. याचा सीजी इथं आहे आणि वाय वाय ऍक्सिस त्यातनंच पास झालाय बघा. वाय वाय ऍक्सिस त्यातनंच पास झाला म्हणजे एच किती येणार 0. अगोदर तुम्ही एक्स एक्स पासून मोजला ना असं डिस्टन्स मगाशी. आता वाय वाय पासून मोजायचं वाय वाय त्यातनंच पास झालाय बरोबर म्हणजे डिस्टन्स किती आलं 0 प्लस दुसऱ्यासाठी बघा 1/12 बीडी क्यूब याचा बी किती येणार 1 डी हे डी म्हणजे 50 क्यूब प्लस एरिया 1 इंटू 50 इंटू एच बघा एच याचा सीजी येत आहे आणि वाय वाय ऍक्सिस त्यातनंच पास झालाय म्हणजे डिस्टन्स किती झालं 0. मला आय 83.33. 20.83 इंटू 10⁻³ सॉरी 20.83 20.83 इंटू 10⁻³ सॉरी. अजय आज लवकर घेतलं काय नाही ते पुढचं जे वैभव सांगितलं जे पण सांगितलं. ठीक आहे आय वाय वाय मिळाला आय एक्स एक्स मिळाला. लक्ष द्या मी जरा मागे जातो. आपण सेकंडरी शिअर स्ट्रेस शोधतो पहिला मोमेंट काढला मग रेडियस काढली पहिला जेचा फॉर्म्युला आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय रेक्टँगल आहे म्हणून. जर सर्कल असतं तर डायरेक्ट काय लिहिलं असतं मी बीडी क्यूब बाय सॉरी पाय बाय 64 डी रेस टू 4 हा लिहिला असता मी मोमेंट ऑफ इनर्शिया त्याचा हाफ म्हणजे पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया पाय बाय 32 डी रेस टू. चलो आय एक्स एक्स मिळाला आय वाय वाय मिळाला. आता मला पाहिजे आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय 62.5 इंटू 10⁻³ प्लस 20.83 इंटू 10⁻³ सॉल्व करा तुम्हाला जी मिळेल. हे 83.33 येते. 83.30 into 10⁻³. नाही 83.33 जे मिळाला. आता जरा मागे जातो इथे या एम माहित झाला आर माहित झाला जे माहित झाला म्हणजे आता सेकंडरी शिअर स्ट्रेस मिळेल. मग या ए मध्ये किमती पुट करूया पुट इन ए सगळ्या किमती ए मध्ये पुट करूया. सो सेकंडरी शिअर स्ट्रेस इज इक्वल टू एम इंटू आर डिवाइड बाय जे सगळ्या किमती टाकतो. एम मोमेंट आला होता 1.75 इंटू 10⁻⁶ इंटू आर आला होता 35.35 डिवाइड बाय जे पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया आला होता 83.33 इंटू 10⁻³ सगळ्या किमती लिहिल्या. सेकंडरी शिअर स्ट्रेस तुम्हाला मिळेल. 742.37.
442.37. 742. 742. 742. अरे मी बरोबरच लिहिले 700च लिहिले मी. दिसत नाही पोरांना. हा. काय करायचं सांगा. असं द्या आजी. चला लक्ष द्या. प्रायमरी शिअर स्ट्रेस मिळाला, प्रायमरी सेकंडरी पण मिळाला. आता एका वेल्ड मध्ये, ह्या वेल्ड मध्ये 2 शिअर आले. आता दोघांची काय करायला पाहिजे तुम्हाला? 2 शिअर जर आले असतील तर दोघांची ऍडिशन करायला पाहिजे, बरोबर? आता दोघांची ऍडिशन कशी करणार सांगतो. आता रिझल्टंट शिअर स्ट्रेस, जरासं लक्ष द्या. मी पहिला वेल्ड ड्रॉ करतो इथं. बीडी ना. तर पहिला सांगा प्रायमरी शिअर स्ट्रेस कसा असणार? प्रायमरी इथं या. प्रायमरी शिअर स्ट्रेस कसा असणार? हा फोर्स डाऊनवर्ड आहे, म्हणजे Upward. या वेल्ड मध्ये जनरेट झालेला शिअर कसा येणार? अपवर्ड, बरोबर? त्यामुळे प्रायमरी शिअर येणार अपवर्ड. हे बघा हा अपवर्ड, हा टाऊ डॅश. टाऊ डॅश म्हणजे प्रायमरी. आता सेकंडरी शिअर स्ट्रेस कसा येणार सांगा? सेकंडरी शिअर स्ट्रेस, सेकंडरी शिअर स्ट्रेस पुढे येणार बघा. ही रेडियस इथं कॉर्नरला मॅक्सिमम असणार, आपण मगाशी बघितलं. ही रेडियस, मग ह्याला काय असणार? अँटी क्लॉकवाईज मुवमेंट व्हायला पाहिजे ना. अँटी क्लॉकवाईज मुवमेंट व्हायला पाहिजे म्हणजे रेडियसला परपेंडिक्युलर आणि डायरेक्शन कुठे यायला पाहिजे? अपवर्ड, बरोबर? कारण की याचा मुवमेंट क्लॉकवाईज आहे, तर याचा मुवमेंट अँटी क्लॉकवाईज यायला पाहिजे. वेल्ड मध्ये जनरेट झालेला अँटी क्लॉकवाईज. हा तुमचा टाऊ डबल डॅश. हा प्रायमरी, हा सेकंडरी. आता दोघांची ऍडिशन कशी करायची रे? रिझल्टंट काढून. त्या दोघांची addition कशी करायची? सगळं इन्क्लाइंड आहे, म्हणजे याला काय करायला पाहिजे? रिझॉल्व्ह Resolve करायला पाहिजे. रिझॉल्व्ह करायला पाहिजे म्हणजे हा टाऊ डबल डॅशला मला रिझॉल्व्ह करायला पाहिजे. एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल कॉम्पोनंटसाठी. त्यासाठी तुम्हाला हा अँगल माहित असायला पाहिजे. हा अँगल शोधायला पाहिजे. मग मी काय करतो? लक्ष द्यायचं. हे हॉरिझॉन्टल लाईन इथे ड्रॉ करतो, हे इकडे एक्सटेंड करतो. हा शोधूया पहिला. आर चा हॉरिझॉन्टल बरोबरचा अँगल शोधूया थिटा. हा शोधण्यासाठी जरा इथे या. हे आर आहे बघा, मग अशी आर इथे घेतलेलं बरोबर आहे का? हेच आहे आर. या आर चा हॉरिझॉन्टल बरोबरचा अँगल या म्हणतो मी थिटा. हा थिटा कसा शोधणार? इथं टॅन थिटा घ्या. टॅन थिटा काय येणार बघा? अपोजिट डिवाइड बाय ऍडजसंट. 25 डिवाइड बाय 25 म्हणजे थिटा इज इक्वल टू किती येणार? 45 डिग्री. येते का बघा? आलं. आर चा हॉरिझॉन्टल बरोबरचा अँगल हा आलं. 45 डिग्री येतोय. कसं काय ते करते? आर चा हॉरिझॉन्टल बरोबरचा अँगल 45. हा बोल बा. काय नाही आलं. ओके ठीक आहे. चलो, म्हणजे हा हॉरिझॉन्टल बरोबरचा अँगल 45 आहे. हा जर अँगल 45 असेल, हा 90 आहे. हा किती असणार रे? 90 मायनस थिटा, म्हणजे 90 मायनस 45 म्हणजे हे 45 येणार. ओके, त्यामुळे टाऊ डबल डॅशचा हॉरिझॉन्टल बरोबरचा अँगल 45 आहे, म्हणजे हा अँगल 45 डिग्री आहे. मग सांगा हे कॉम्पोनंट काय येणार? हा टाऊ डबल डॅश साइन 45 आणि हा टाऊ डबल डॅश कॉस 45. हॉरिझॉन्टल बरोबरचा अँगल माहिती आहे, म्हणजे हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट कॉस येणार, तर व्हर्टिकल कॉम्पोनंट साइन येणार. ठीक आहे, अँगल शोधला, हे मिळालं. आता अगोदर 2 होते, ह्याला रिझॉल्व्ह करून आणि 2 झाले, म्हणजे टोटल किती? 1 2 3 झाले. टोटल तुमच्याकडे 3 कॉम्पोनंट आहेत. आता यांच्यातले सगळे एक्स एकत्र करा, सगळे वाय एकत्र करा, म्हणजे समेशन एफ एक्स. एक्स एकत्र करूया. हा व्हर्टिकल आहे, हा हॉरिझॉन्टल आहे बघा. टाऊ डबल डॅश सॉरी कॉस 45 हा हॉरिझॉन्टल आहे, हा व्हर्टिकल आहे. बरं, टाऊ डबल डॅश किती आलेला आपला? 742.37 कॉस 45. सॉल्व करा, समेशन एफ एक्स मिळेल. 524.93. 524.93. 524. हा समेशन एफ एक्स झाला. आता समेशन एफ वाय करा, सगळे वाय एकत्र करा. हे बघा 1 आणि 2, 1 आणि 2. ठीक आहे, टाऊ डॅश प्लस टाऊ डबल डॅश साइन 45. टाऊ डॅश पहिला बघा, टाऊ डॅश 100 प्लस टाऊ डबल डॅश 742.37 साइन 45.
सॉल्व्ह करा, तुम्हाला समेशन FY मिळेल. 624.92. बघा जरा जी check करून. 24.92. 624.92. बरोबर. चला, समेशन FX मिळाला, समेशन FY मिळाला. म्हणजे 3 होते आपल्याकडे, 1 2 3, त्याचे 2 झाले, 2. आता याचा काय काढा, रिझल्टंट. रिझल्टंट काढला की 1 मध्ये होईल. रिझल्टंट म्हणजे शिअर स्ट्रेस इज इक्वल टू काय ना, रूट प्लस समेशन FY. ठीक आहे, सांगा किती येते रिझल्टंट. 816.13. बरोबर आहे. ओके, चलो आता एक लक्षात घ्या, शिअर स्ट्रेस मिळाला वेल्ड मधला. ठीक आहे, शिअर स्ट्रेस मिळाला मला वेल्ड मधला, पण माझा प्रश्न काय आहे, हा शिअर जो आलाय त्याच्यासाठी वेल्डची थिकनेस किती होती. वेल्डची थिकनेस किती होती. 1 कन्सिडर केले. तुम्ही किती घेतली, 1. म्हणजे 1 mm थिकनेस असेल तर एवढा स्ट्रेस. मग आता मला सांगा, परमिसिबल किती दिलाय रे, परमिसिबल 95. 95. मग आता सांगा, हे वेल्ड सेफ आहे का अनसेफ आहे 1 mm थिकनेसला. सेफ आहे. कसं काय सेफ, अरे 95 पेक्षा स्ट्रेस जास्त आला की रे इथं, अनसेफ आहे. जास्त बरोबर आला ना आहे. 95 पेक्षा, हा, बरोबर आहे. म्हणजे ते अनसेफ आहे. म्हणजे 1 mm थिकनेस लावून चालणार नाही. मग किती लावायला पाहिजे, म्हणतो मी इथं थिकनेस रिक्वायर्ड. लक्ष द्या, थिकनेस रिक्वायर्ड कशी काढायची बघा. 1 mm स्ट्रेसची थिकनेस, सॉरी 1 mm थिकनेसचा स्ट्रेस डिवाइड बाय 1 mm का स्ट्रेस डिवाइड बाय त्यांनी दिलेला परमिसिबल. हे किती आहे ते सांगा. 8.59. 8.59. 8.59. म्हणजे तुम्हाला जर सेफ पाहिजे असेल तिथं, तर तुम्हाला थिकनेस किती ठेवायला पाहिजे वेल्डची, 8.59 ठेवायला पाहिजे. आता इथं हा प्रॉब्लेम संपला. पण कधी कधी एक अजून व्हॅल्यू शोधायला सांगतात, ती कुठली सांगतो. हा फिलेट वेल्ड आहे ना, फिलेट वेल्ड म्हणजे असा असतो बघा, असा हा वेल्ड असा असतो. हे डिस्टन्स म्हणजे थिकनेस झालं. पण तुम्ही जरा असं मोजलं इथून इथपर्यंत, हे डिस्टन्स जे आहे की नाही, ह्याला म्हणतात एच. हा एच कसा काढायचा सांगतो. ह्या थिकनेसला 0.707 न डिवाइड करायचं. थिकनेसला 0.707 न डिवाइड करायचं. किती ते सांगा. हे असं डिस्टन्स म्हणजे एच असतं इथून इथपर्यंत. किती आहे ते सांगा. टी डिवाइड बाय 0.707. 12.14. 12.14. म्हणजे थिकनेस अशी पाहिजे 8.59, आणि असं तिरकं डिस्टन्स जर मोजलं तर ते 12.14 पाहिजे, तर ते वेल्ड काय आहे, सेफ आहे. एक मिनिट नाही आहे, बरं लक्ष द्या. परत एकदा सांगतो कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय. वेल्डेड जॉईंटच्या कुठल्या पण प्रॉब्लेमला कोण काही सांगू दे, आपण थिकनेस 1 mm घेऊन सॉल्व्ह करायला चालू करायचं. उत्तर शेवटला बरोबरच येते. इथं प्रायमरी शिअर स्ट्रेस व्हर्टिकल डाऊनवर्ड फोर्समुळे या वेल्डमध्ये आलेला स्ट्रेस, फोर्स डिवाइड बाय एरिया, वेल्डचा एरिया घेतला. सेकंडरी ट्विस्टिंगमुळे येतोय MR/J. मोमेंट काढला CG पासून, कॉर्नरची रेडियस घेतली, जे म्हणजे IXX प्लस IYY. IXX घेताना फक्त XX ऍक्सिसच्या बरोबर घ्यायचा, IY घेताना Y ऍक्सिसच्या बरोबर घ्यायचा. दोघांचे ऍडिशन म्हणजे पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. ह्या सगळ्या किमती इथं पुट करायच्या. MR/J मध्ये मला सेकंडरी स्ट्रेस मिळतोय. प्रायमरी आणि सेकंडरी दोन्ही पण शिअर असल्यामुळे मी त्यांची FBD काढली. प्रायमरी अपवर्ड, सेकंडरीचा अँटी क्लॉकवाईज मोमेंट यायला पाहिजे. मग हा इन्क्लाइंड आला, ह्याला रिझॉल्व्ह करायचं. रिझॉल्व्ह करण्यासाठी पहिला हा अँगल शोधायचा, त्याच्यावरून हा काढायचा. रिझॉल्व्ह करून घेतलं मी. रिझॉल्व्ह केल्यानंतर सगळे एक्स डायरेक्शन, सगळ्या वाय डायरेक्शन एकत्र करायच्या. म्हणजे समेशन FX, समेशन FY मिळते. समेशन FX, समेशन FY चा रिझल्टंट काढायचा, म्हणजे टोटल शिअर स्ट्रेस मिळते 1 mm थिकनेसचा. आता हा 1 mm थिकनेसचा स्ट्रेस आहे.
मग 95 साठी किती थिकनेस? ठीक आहे, मग मी T इज इक्वल टू 1 mm चा स्ट्रेस डिवाइड बाय परमिसिबल स्ट्रेस करायचं, तुम्हाला रिक्वायर्ड थिकनेस मिळते. ह्या थिकनेस बरोबर इथून इथपर्यंत डिस्टन्स याला म्हणतात थ्रोट. हे थ्रोट डिटरमाइन करायचं असेल तर या T ला 0.707 ने डिवाइड करायचं, तुम्हाला H मिळते थ्रोट, हे डिस्टन्स. अशी थिकनेस असते, असा थ्रोट असतो. ओके, आता या प्रॉब्लेम मध्ये जर काय डाऊट असेल तर विचारा, एकदम सोपा प्रॉब्लेम. तर थ्रोट दाखवा जरा सर, थ्रोट दाखवा सर. दाखवू?